पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला असून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता आता जमा करण्यात आला. 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. हा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून अतिशय मोठी बातमी आलेली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण तुमच्या खात्यात मात्र पान सुद्धा हलत नाही आहे. कारण की इथे बहुतेकांना प्रश्न पडलाय की याच्या मागच्या कारण काय अजून कळालं नाही. कारण याच्या मागचं कारण जे पैसे यायचे होते त्या यादीमध्ये तुमचं नावच नाही, तर तुमचं नाव या यादीतून गायब झालं आहे. आपण तालुका वाईज आपण पाहूया तुमचं नाव या यादीकडे आहे की नाही, म्हणजे या यादीमध्ये आहे की नाही. सरळ उत्तर कोणाकडेच नाही आहे. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो, इतरांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात पण तुमचं खातं कसं रिकामं राहतं. मग नेमकी चूक कुठे होते आणि सिस्टीम मध्ये गडबड आहे की काय, कोणी मुद्दाम करतोय काय. या सगळ्या गोंधळात हजारो शेतकरी हातात फोन घेऊन फक्त एकच गोष्ट तपासत असते, ती म्हणजे पैसे कधी येणार, जमा झाल्याचा मेसेज कधी येणार, यावेळेस सुद्धा पैसे भेटतील का नाही. तर शेतकरी बांधवांनो, आज राज्यभरात अनेक शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंदाचा दिवस ठरला आहे. आता या मागचं महत्वाचं कारण म्हणजे तब्बल 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला. पण प्रत्येकाच्या बँक खात्यात सरळ डायरेक्ट 2000 रुपये पोहोचले तसं सुद्धा सिद्ध होत नाही. पण गडबड झाली. अनेकांना वाटत होतं यावेळी 4000 रुपये भेटणार आहेत, कारण काही दिवसापासून सरकारी पातळीवर तशी स्पष्ट चर्चा चालू होती. त्यामुळे सरकारची अपेक्षा वाढली. पण अखेर सरकारने फक्त 2000 ची रक्कम जमा केली. बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले सुद्धा असतील, पण या 4000च्या विषयाचा नेमकं काय, बाकीचे 2000 कुठे गेले, याचं उत्तर सरकारने घेतलेल्या अतिशय महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की ज्यांच्या खात्यात पीएम किसानचे 2000 रुपये जमा झाले आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी 2000 रुपये जमा होतील. पण नमो शेतकरी योजनेची रक्कम लवकर जमा होणार आहे. जास्तीत जास्त रक्कम फक्त 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार असून हे फक्त सुद्धा सिद्ध करण्यासाठी आहे. पण बँक खात्यामध्ये सरकारने इथे पैसे अजिबात टाकलेले नाही आहेत. ज्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे केंद्र सरकारकडून म्हणजे पीएम मोदी साहेबांकडून आलेले आहेत, यांच्या माध्यमातून दिले जातात. परंतु नमो शेतकरी योजनेचा ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे. राज्य सरकार ही योजना चालवते. त्यामुळे दोन्ही योजनांचे नियम, प्रक्रिया आणि पात्रता पूर्णपणे वेगळे आहेत. केंद्र सरकारचा जो 21वा हप्ता आला त्या हप्त्यासाठी कोणतीही वेगळी पात्रता किंवा यादी ठेवण्यात आलेली नव्हती. सरसकट सरकारने सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यात आले. पण त्यामुळे कोणत्या शेतकरी पात्र होतो की कोणता अपात्र होतो, गडबड झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना 2000 रुपये भेटले सुद्धा असं सिद्ध होत नाही. राज्य सरकारची नमो शेतकरी योजनेचा अटीवर चालते. त्यामुळे दोन्ही योजना एकत्रित करून थेट 4000 रुपये रक्कम पाठवत होत्या. पण सरकार बिलकुल शक्य नाही म्हटलं. म्हणून पीएम किसानचे 2000 आणि आता लवकरच नमो शेतकरीचे 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता म्हणून तुमच्या खात्यात 2000 रुपये आधीच आलेच. तसेच उरलेले नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील तुमच्या खात्यात लवकर जमा होणार आहेत. आता या ठिकाणी एक विशेष गोष्ट म्हणजे जी रक्कम 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली जाणार आहे, म्हणजे ज्यांच्या खात्यात पीएम किसानची जी रक्कम आहे, राज्य सरकारकडून आणखीन 2000 रुपये तुम्हाला नमो शेतकरीचे ट्रान्सफर केले जातील. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांच्या अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची माहिती दिली आहे. यांनी स्पष्ट सांगितलं की चिंता करू नका, निधी शेतकऱ्यांच्यासाठी तयार आहे आणि तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल. आपल्या महाराष्ट्र सरकारने 8200 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेसाठी कालच बँकामध्ये वर्ग केले. त्यामुळे पैसे वाटपाला कोणताही प्रकारचा विलंब नाही, अशी स्पष्ट माहिती त्यांनी दिली. आता स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर त्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाल्याचं नाही,
आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हेही दिसतच नाही आहेत. तर दोन्ही योजना पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्याच्या अटी वेगळ्या आहेत, पण फायदा मात्र थेट शेतकऱ्यांनाच होणार आहे. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पीएम किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना भेटला त्या शेतकऱ्यांचं नमो शेतकरी योजनेत लागू होणारच असं नाही. पण आज पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आपले उपमुख्यमंत्री आणि दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो योजनेत आणि काही ठराविक अटी आहेत. पात्रता तपासून पैसे दिले जाणार आहेत. आज पहिल्या हप्त्यात 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. आता जर तुम्ही या जिल्ह्यापैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल की तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये नुकतेच जमा झाले आहेत, तर तुमच्यासाठी सुद्धा पुढचा टप्पा लागू होऊ शकतो. तुम्हाला भेटणाऱ्या 4,000 रुपयापैकी उरलेले नमोदचे 2,000 रुपये आता पात्रतेनुसार सोडले जातील. बिलकुल काळजी करू नका. या अटी काय आहेत, कोणाला लगेच रक्कम भेटणार आहे आणि प्रक्रिया कशी चालणार आहे, पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पहा. शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसानचे पैसे आधीच जमा झाले आणि ज्यांनी जरा लक्ष ठेवा, कारण पुढील 2,000 रुपये कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात टाकले जाऊ शकतात. आता या 16 जिल्ह्यामध्ये बोलायचं झालं तर आजचा दिवस त्यांच्यासाठी एकदम स्पेशल आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची 2,000 रुपये तुमच्या खात्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहेत. आत्ताच ट्रान्सफर झाले समजा, कारण या निकषावरून भेटणार आहेत की एक गोष्ट नक्की, आज शेतकरी डबल आनंदात आहे. कारण एका बाजूला पीएम किसानचा 21वा हप्ता आणि दुसऱ्या बाजूला नमोचा. जवळपास 2 महिने वाट पाहिली पैशासाठी. बँक पोस्ट ऑफिस असले, एटीएम असेल किंवा तुमचं बँक खातं असेल, गर्दीची तुडुंब गर्दी भरली असते. पण 4,000 रुपये येणार होते, फक्त 2,000 रुपयेच का आले? यावर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सरळ सांगितलंय, काळजी करू नका, नमो शेतकरी योजनेचे जे उरलेले 2,000 तुम्हाला तात्काळ भेटणारच आहेत. आणि तेही आजच पहिल्या टप्प्यात. आज सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम कधीही खात्यात दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे आलेत त्यांनी आता पुन्हा एकदा आपल्या खात्यात तपासायला सुरुवात करावी, कारण हे पैसे कधी तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात तुम्हालाही समजणार नाही. कारण 100% मेसेज तर येऊ शकतो, पण सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी तब्बल 8,200 कोटी रुपये बँकाच्या खात्यात पाठवले आहेत. त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात आधीच वर्ग केलेले आहेत. त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायचं काम नाही. पीएम किसानचा जो मेसेज त्यावर खात्यावर नमोचा आणि पीएम किसानचा एकत्र दिसत असेल, पण पहा थोड्या दिवसांचं अंतर होऊ शकतं त्यामध्ये, कारण 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधीही जमा होऊ शकतात. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, 16 जिल्हे नेमके कोणते, रक्कम भेटण्यासाठी कोणत्या अटी लागू होऊ शकतील? जर तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 आले तर पुढच्या इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे पुढच्या माहितीनुसार तिथे सुद्धा 2,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यात येण्याचं सिद्ध होऊन जाते. पण यामध्ये गडबड करायची नाही, कारण तुम्ही या 16 जिल्ह्यापैकी कुठल्या जिल्ह्यात असाल तर नमो शेतकरी योजनेचा मेसेज कधी तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. आता लक्ष द्या, आज ज्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटणार आहे त्यांच्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या अटी आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण नंतर शेतकरी तक्रार करतो की आपले पैसे आलेच नाहीत. पण सगळ्यात पहिली अट म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये 2,000 रुपये घरातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला भेटतात. पण तुम्ही असाल, तुमची पत्नी असेल किंवा तुमचा मुलगा, पण नमो शेतकरी योजनेचे हे नियम बदलतात. या योजनेमध्ये संपूर्ण कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला भेटतो, म्हणजेच घरातील तिघांना पीएम किसानचा हप्ता मिळतो. पण नमो शेतकरी मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर जमा होतो. पण सगळ्यात आधी तुम्ही लक्षात घ्या, आता पुढचा जो मोठा प्रश्न होता तो म्हणजे 16 जिल्हे कोणते आहेत, नमोचे असणार आहेत का पीएम किसानचे असणार आहेत? पण 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, या पीएम किसान योजनेमध्ये सरकारने वेगळा तपास केलेला नव्हता. सरसकट 2,000 रुपये खात्यात वर्ग केले. पण नमो शेतकरी योजनेचे तसं नाही. शेती संबंधित कागदपत्रे काटेकोरपणे तपासणे आणि तुमचं नाव 7/12 व आहे का, जमीन योग्यरित्या नोंदणी केली आहे का, तुम्ही प्रत्यक्ष शेती करता का,
या तपासणी सर्व काही तुमचं जर योग्य पद्धतीने निघालं तर तुमची कागद पुढे ढकलली जातात. काही जर अपवाद निघालं तर तुम्हाला पुढे ढकललं जात नाही, तुम्हाला तिथेच बाद केलं जातं. पण आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे, गरीब फोर व्हीलर आहे अशा शेतकऱ्यांना मदत बिलकुल भेटणार नाही. याचा सरळ अर्थ म्हणजे जास्तीत जास्त जमीन असेल, नमोचे दोन्ही हप्ते तुम्हाला भेटतात पण याचे हप्ते तुम्हाला तर मिळणार नाहीत. नमो पीएमचे मिळतात पण मिळणार नाहीत. आता बघा थोडक्यात सांगतो, 10 ते 15 एकरपेक्षा जास्त जमीन ज्यांना हप्ता भेटणार नाही, पीएम किसानचे पैसे मिळाले तर नमोदचा हप्ता येणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची माहिती, राज्य सरकारने अधिकृतपणे 16 जिल्ह्यांची यादी इथं ठामपणे जाहीर करण्यात आली. त्यातलं पहिलं जे जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजे सांगली जिल्हा आहे. त्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी इम्पॉर्टंट माहिती, ज्यांच्या खात्यात नुकतीच पीएम किसानचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती, तुमच्या नावावरती, तुमच्या बँकेमध्ये जमा झाले आहेत, तर तुमचा तालुका यातील सांगतो. बघा तालुक्यानुसार पण यादी इथे काढली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, जत, खानापूर, वाळवा या भागामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी मिळाला आहे. जर तुम्ही या तालुक्यामध्ये कुठल्याही भागात राहत असाल, तर शेती करत असाल, तर पीएम किसानचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल. पुढच्या 2000चा मेसेज तुमच्या मेसेज बॉक्समध्ये तपासायचा आहे. राज्य सरकारकडून या जिल्ह्यांना रक्कम बँकेमार्फत दिली जाते. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं जर बँकेमध्ये खातं असेल तर लवकरात लवकर जाऊन चेक करा. जो पुढचा आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये असे मोठे तालुके आहेत, तिथे सुद्धा आता पैसे ट्रान्सफर केले. कराड, कोरेगाव, पाटण, खटाव, फलटण, वाही, महाबळेश्वर, जावळी आणि मान तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही लक्ष द्या. जर तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2000 रुपये आलेत तर तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे. तुम्ही आत्ताच बँकेत जाऊन चेक करायचं तुमचं स्टेटमेंट. आता नमोचे सुद्धा मेसेज थेट तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहे. आता तिसरा जो जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ठराविक ठिकाणी पैसे आलेत, पण याआधी अतिवृष्टीची मदत आली का नाही तुम्ही जाऊन चेक करा. जर आली नसेल तर आता तात्काळ जाऊन बघायचं आहे. तर शेतकऱ्यांना हप्ता देण्यात आलेला आहे. तालुक्याचे नाव आहे माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, बार्शी, करमाळा आणि सांगोला या भागात सुद्धा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे आले आहेत. जाऊन तुमचं खातं चेक करायचं आहे. 2000 रुपये भेटण्याची शक्यता 100% आहे, पण पीएम आणि नमोदचे कुठल्या खात्यामध्ये कुठल्या बँकेच्या आलेले आहेत ते तुम्ही चेक करायचं. तर पुढचा जिल्हा सांगली जिल्हा सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या अतिशय आनंदाची बातमी जी म्हणजे आहे 100% तुमचे 2000 तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे अजून काही तालुके जिल्हे आहेत तेही सांगतो मी. जत, खानापूर, वाळवा, कडेगाव, मिरज, पलूस, तासगाव, वाळवा, आटपाडी, विटा तालुक्यात नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पैसे तुमच्या बँक खात्यावर लवकरात लवकर ट्रान्सफर करण्यात येत आहे. पण धुळे असेल, धुळे जिल्ह्यामध्ये पण लवकरात लवकर इथे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा, शिरपूर, सारखी, मोडक, आमनेर, नरढाणा तालुक्यामध्ये सुद्धा 2000 रुपये 100% तुमच्या खात्यावर सोडण्याचं काम केलंय. त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा काही तालुक्यांमध्ये लवकरात लवकर वितरण काम चालू केले पैशाचं. नमो आणि पीएमचे सांगितलंय, बघूया आता तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत करायचे. तालुके बघा, उमरगा, तुळजापूर, वाशी, परांडा, कळंब, किल्लारी, बाभळगाव, काठी या तालुक्यांमध्ये नमोदचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही आज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे नंदुरबारमध्ये तालुके आहे शहादा, नवापूर, अक्कलगाव, तोरणमाळ, तळोदा, साखरी, धडगाव या भागामध्ये सुद्धा पैसे लवकरात लवकर वितरित करण्याचं काम चालू आहे. आता मोठा जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तर पैसे पाठवले आहेत. ठराविक ठिकाणी अहमदनगरमध्ये रावरे असेल, पारनेर, संगमनेर असेल, कोपरगाव असेल, अकोले, श्रीरामपूर, राहता, नेवासी, पाथर्डी, शेगाव या तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे पाठवले आहेत. बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आंबेजोगाई, जुन्नर, शिरूर, भोर, पुरंदर, बारामती, दौंड या तालुक्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमोदचा हप्ता 2000 तुमच्या खात्यामध्ये सोडले आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे तो पंढरपूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा, मोहोळ पण सांगितलं आहे. त्यानंतरचा आपला कोल्हापूर जिल्हा राहिला. बघा कोल्हापूर जिल्हा सुद्धा राहिलेला आहे. आणि इथे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तालुके कुठले कुठले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, हातकणंगले, राधानगरी आणि बुदरगड या तालुक्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोदचे 2000 आले. रायगड जिल्ह्यामध्ये महाड, रोहा, अलिबाग, माणगाव, श्रीवर्धन तालुक्यामध्ये सुद्धा पैसे आले आहेत. त्यामुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत. पहा
जर मी खोटं सांगत असेल तर या अफवांवर विश्वास ठेवू नका, पण मी माझी माहिती खरी निघाली नक्कीच तुम्ही जाऊन आत्ताच ते सबस्क्राईबचं बटन दाबा. मी जे सांगतोय ते खरं आहे. त्यामुळे पीएम किसानचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर या महिन्यात यायची सुरुवात झाली आहे. फक्त डॉक्युमेंट लिंकिंग करून तुमच्या व्यवस्थित अर्ज भरायचा आहे. तुम्ही आधार कार्ड, बँक खात्याची लिंक, इम्पॉर्टंट जी माहिती असेल, मोबाईल नंबर असेल, बँक खात्याशी अपडेट राहायचं आहे. तर शेतकरी बांधवांना नमोदचा हप्ता तुमच्या अत्यंत इम्पॉर्टंट सुद्धा राहील. आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की व्हिडिओ एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळ असलेल्या बेल आयकॉनला नोटिफिकेशनला ऑन सेटिंग करा आणि असेच दररोज माहितीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि असेच मी शेतकऱ्याचे असू दे, पीएम किसान असू दे, नमो शेतकरी असू दे, पीक विमा असू दे, लाडकी बहीण असू दे, सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.